संसदेबाहेर खासदारांनी भाज्या आणि कांद्याच्या माळा घालून आंदोलन सुरू केलेले आहे। कांद्याच्या वाढलेल्या दराविरोधात खासदार संतापलेले आहेत। महागाई वाढीच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे। संसदेबाहेर खासदारांचं हे अनोखं आंदोलन आपण या क्षणी पाहतोय। गळ्यात कांद्याच्या माळा घालून या ठिकाणी खासदार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्रातले खासदार सुद्धा आपण या क्षणी पाहतोय। खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके देखील या ठिकाणी उपस्थित आणि आंदोलन करण्यात येत आहे हे संसदेबाहेर। महागाईच्या विरोधात विरोधी पक्षातले हे खासदार संतापलेले आहेत। सरकारने या सगळ्या प्रश्नी सभागृहात उत्तर द्यावं याची मागणी आता जोर धरते। महंगाई का मुद्दा है, क्या कहना है सर आपका? देखिए, देश में आज बताइए कि प्याज की कीमत क्या है, आलू की कीमत क्या है। कोई भी आप सब्जी उठा लीजिए, कोई सब्जी 50 रुपए से कम नहीं है। संसदेबाहेर खासदारांचं हे आंदोलन। भाज्यांचे दर कडाडलेले आहेत, कांदे बटाट्याचे भावही वाढलेले आहेत आणि या सगळ्या मुद्द्यावर आता विरोधी पक्षातले खासदार हे आक्रमक झालेले आहेत। आताच आपण बातमी सुद्धा पाहिली काही वेळापूर्वी। बांगलादेशमधल्या या सगळ्याचा परिणाम कांद्याच्या निर्यातीवर सुद्धा होताना दिसतोय आणि हाच मुद्दा आज संसदेत उपस्थित करण्यात आलेला आहे। महागाईच्या विरोधात आता विरोधी पक्षातले खासदार एकवटलेले आहेत। प्रियंका चतुर्वेदी, निलेश लंके, खासदार सुप्रिया सुळे आपण या क्षणी पाहतो। याविषयी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडून। संदीप, आपण पाहतोय या सगळ्या मुद्द्यावर आता विरोधी पक्षातले खासदार आक्रमक झालेले आहेत आणि महागाईचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात येतोय। बरोबर लागली। महागाईच्या मुद्द्याने गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार आणि सर्व नागरिकांना सुद्धा त्रस्त करून सोडलेला आहे आणि हाच विषय घेऊन विरोधी पक्षाचे खासदार जे आहेत ते संसदेच्या बाहेर आता आंदोलन करताना दिसतात। त्यामध्ये मराठी खासदार सुद्धा आहेत, निलेश लंके असतील, त्याच्यानंतर रजनी पाटील असतील, या दिसत आहेत। या मंडळींनी गळ्यामध्ये कांद्याचे हार घालून आपलं म्हणणं सरकारकडे मांडायचा प्रयत्न केलेला आहे। पण यामध्ये एक वेगळी गोष्ट आहे की एका बाजूला महागाई कमी करा असं म्हटलं जातंय, त्याच वेळेला शेतकऱ्यांच्या कांद्याला किंवा शेतकऱ्यांच्या शेतमालाला कुठे भाव मिळतो तर त्यावेळेला मात्र केंद्र सरकार कारवाई करतं आणि त्यावेळेला सुद्धा विरोधकांचा दबाव असतो। हे कुठेतरी थोडंसं वेगळं वागणं आणि वेगळं वर्तन खासदारांचं दिसतंय। संदीप, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।